मुंबई महानगरपालिकेमधील प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई महापालिकेमध्ये आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत। मात्र स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार आहे अशी सध्या चर्चा आहे। मनश्री पाठक आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। मनश्री, आज प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि यामध्ये मनसेने भूमिका घेतली ती तटस्थ राखण्याची। मुंबई महापालिकेच्या प्रभाग समितीसाठी अध्यक्षपदाकरता आज अर्ज दाखल केले जाणार आहेत आणि आज बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल। कारण स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यामुळे मनसेची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि म्हणूनच प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसे तटस्थ राहणार अशी माहिती मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेत 3 स्वीकृत नगरसेवक झाले, यापैकी एक नगरसेवक मनसेचा व्हावा अशी खरं तर मनसेची इच्छा होती। मात्र स्वीकृत नगरसेवक पद काही मनसेला मिळालं नाही, त्यामुळे प्रभाग समितीचं अध्यक्षपद आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला देण्यात येणार होतं अशा पद्धतीची सुद्धा माहिती समोर येत होती। मात्र आता प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेच तटस्थ राहणार आहेत, त्याच्यामुळे एफ दक्षिण एफ उत्तर या 2 वॉर्डमध्ये या 2 प्रभाग समित्यांमध्ये जर महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकेल, अर्थातच ठाकरेंची मात्र मनसे तटस्थ राहिली तर समसमान अशा पद्धतीचं संख्याबळ होऊ शकेल। त्यामुळे एकंदरीतच एफ दक्षिण एफ उत्तर के उत्तर आणि पी पूर्व पी पश्चिम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल की मनसे ही तटस्थ भूमिकेत राहील आणि त्याच्यामुळे आपली नाराजी ही अगदी उघडपणाने ठाकरेंच्या शिवसेनेवरती प्रकट करेल। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।